नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासंघातर्फे धुळे जिल्हा रुग्णालय परिसरात पानपोईचे करण्यात आले उद्घाटन। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासंघातर्फे धुळे जिल्हा रुग्णालय परिसरात पानपोईचे आज उद्घाटन करण्यात आले। या पानपोईमुळे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना थंड पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे होणाऱ्या त्रासातून काही प्रमाणात दिलासा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। दरम्यान उद्घाटन प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, सिव्हिल सर्जन यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयुष्यमान सुनंद भांबरे व समितीचे कार्याध्यक्ष अण्णाभाऊ शिंदे या दोघांच्या प्रयत्नातून आज सिव्हिल हॉस्पिटल धुळे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचे औचित्य साधून आज रोजी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पानपोई सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी येणाऱ्या औषधोपचारासाठी खेड्यापाड्यातून येणारे जे पेशंट असतात त्यांना या ठिकाणी पाण्याचे हाल होतात, त्यामुळे त्यांना पाण्याची सुविधा व्हावी, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्रास होऊ नये यासाठी या बाबासाहेबांचे औषध साधून या ठिकाणी या पानपोईचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। सदर उद्घाटनासाठी धुळे शहराचे लोकप्रिय आमदार श्री अनुभैया अग्रवाल यांच्या धर्मपत्नी श्रीमती अल्पाताई अग्रवाल, त्याचप्रमाणे धुळे शहराच्या उपमहापौर लोकनाथाई पाटील, पप्पूदादा पाटील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भाऊ वाल्ले व धुळे शहराचे जिल्हा शल्यचिकित्सक सिव्हिल सर्जन श्री रविकांत सोनवणे साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। या सर्वांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या असून त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे युवक अध्यक्ष पैलवान योगेशजी पगारे, कृष्णाभाऊ शिंदे, कैलासभाऊ वाविस्कर, सुनंद भांबरे, भारतीय बौद्ध महासभेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुकरजी निकुंजे साहेब, रमेश आहिरे पैलवान, त्याचप्रमाणे सुरेश दादा चौरा, आमचे भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव राजेंद्र ढोडरे सर, शशिकांत आप्पा देवरे, विजय भाऊ भांबरे, डॉक्टर शरणजी भांबरे, त्याचप्रमाणे मणिबाबा खैरनार, त्याचप्रमाणे आमचे धर्मदास पवार दादा, असे सर्व, त्याचप्रमाणे भूषण भाऊ ठाकरे असे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते। या सर्वांच्या सहकार्याने ही पानपोई चालू करण्यात आली आहे व